शुक्र राहू नाही काही नाही, फक्त शुक्र राहू लिहिते. योग कोणता तयार होतो नाही का ते हा चांगला योग आहे, चांगला योग लक्ष्मी प्राप्तीचा योग आहे हा. मग तेच शुक्र राहू ज्याच्याही कुंडलीत युती असते हा व्यक्ती जेवढा पैशावाल्या व्यक्तींसोबत राहील ना, राहू काय ऑब्झर्व करतो. त्याचं कामच काय ऑब्झर्व करणं. त्याला कळतं का चांगलं काय वाईट काय, काहीच कळत नाही. मग ह्या व्यक्तीने काय करायचंय, स्वतः जीव काढायला आपण धडपडतो ना, मी हे करल मी ते करल, याने फक्त संगत गुण सोबत गुण पैशावाल्या व्यक्तींशी ठेवायची. बाहेर आले काही खूप सोपं आणि साधं काम होतं का? हा करते मी आल्या जेही पैशावाली व्यक्ती म्हणजे आपल्या कुंडलीत हा दोष नाही म्हणता येणार, हा चांगली गोष्ट आहे ही. तर त्यांनी ना त्या व्यक्तींसोबत राहणं, जास्त पैशावाला तो ऑटोमॅटिक आहे ना, तसे स्वप्न बघायला लागेल आणि तसा होत चालेल. पैसा त्याच्याकडे ओढला जाईल. त्याच्यात फक्त एकच दोष आहे, या व्यक्तीने ना जलसी करायची नाही, करायची नाही. त्याचं वाढणारच आहे, ईर्ष्या करायची नाही. आता समज माझ्याकडे पैसे, तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र राहू दोष आहे, दोष नाही म्हणताय ना, हा चांगला योग आहे, हा योग आहे. आणि तुम्ही माझी ईर्ष्या नाही करत बसायची, तुम्ही ना माझ्याशी आणखी मैत्री करायची, आणखी माझ्या आनंदात आनंद व्यक्त करायचा, तुमचा आनंद ग्रो करायला लागेल. म्हणजे तुमचा शुक्र बलवंत होईल ना. शुक्राजवळ येत आहे तुम्ही, माझा शुक्र चांगला आहे, माझ्याकडे लक्ष्मी आहे, बरोबर, तुमच्याकडे नाही. पण तुमच्या कुंडलीत तो योग आहे, तर तुम्ही काय करायचंय, तुम्ही मला आणखी अटॅच व्हायचंय, माझ्याशी जलसी करायची का? जलसी केल्यावर तुम्ही मला अटॅच होणार का? पहिला मुद्दा हा समजून घ्या. जलसी केल्यानंतर आपण त्या व्यक्तीला अटॅच होत नाही. आणि नियम काय आहे, ह्या व्यक्तीने पैशावाल्याला सोबत राहायचंय, त्याच्याशी बोलणं चालणं, त्या सर्व गोष्टी, याचा ऑटोमॅटिक पैसा ग्रो करेल. एक बिझनेस असेल तर दुसरा होईल, किंवा जो चालत असेल जे असेल त्याच्यामध्ये ग्रो करेल. याची पण लक्झरी लाईफ तयार होईल. पण कधी, फक्त त्याला एकच नियम आहे, त्याने जलसी करायची नाही. हा, तुम्ही जोही व्यक्ती असेल, कोणी पैशावाला, त्याच्यासोबत राहा, त्याच्याशी मैत्री करा, त्याच्यासाठी पण चांगला विचार करा, आपल्यासाठी पण चांगला विचार करा. कसा विचार करणार? आता मी थोडक्यात उदाहरण सांगते. अर्चनाचं पण लग्न करायचं झालं, दिव्याचं पण लग्न करायचं, दोघी. आता त्या दोघी आहे रिलेटिव्ह. आता काय म्हणणार, दिव्याला ना असं स्थळ बघू, तसं स्थळ बघू, मोठं. दिव्या ना खूप सुंदर आहे, दिव्याला ना 4 व्हीलरच पाहिजे, नाही तर मुलगा आहे ना इंजिनियरच पाहिजे, 1-1.5 लाख रुपये तरी पेमेंट पाहिजे, असं आपण सर्वजण म्हणतो. मग आता अर्चनाच्या कुंडलीत दोष आहे, अर्चना तिच्या पुढे शून्य आहे, बरोबर, अभ्यासाने पण शून्य, दिसायला शून्य, राहते खेड्यात त्याने आणखी शून्य आहे ना, शून्य. मग अर्चनाने जलसी नाही करायची, अर्चनाने काय करायचं, हा का दिव्याचा आपलं पण होईल, काय म्हणायचं, आपलं पण होईल. फॉर एक्झाम्पल मी आहे समोर, माझ्या बरोबर ह्या तशाच घटना झालेल्या आहेत, हे मला आज कळतं. पण मला काय वाटायचं, मी चांगला विचार करायची म्हणून. माझ्या मामाची मुलगी होती, तिच्यासाठी सर्वजण असे म्हणायचे, मी झाली शेतकरी, ती मामा आमचे जॉबला
सर्वात चांगलं सिच्युएशन. आणि तिचं एज्युकेशन चांगलं होतं. मी आपली बिमार 12 महिने आपलं चालू दुखण सरूच आपण. मग मी तिच्या पुढे गणित काहीच नव्हते, ना दिसायला ना शिक्षण ना घरातलं वातावरण, शेतकरी वातावरण शेवटी आणि सिटीतलं वातावरण. आता त्या टायमाला आता जरी सिटी, त्या टायमाला इतकी जास्त सिटी नव्हती माहेरी. तर शेतकरीच कुटुंब. जेव्हा मामाच्या मुलीला ना म्हटलं जायचं ताईचं ना असं स्थळ झालं पाहिजे, तसंच स्थळ झालं पाहिजे, म्हणजे असं. पण मला ना तिच्याबद्दल जेलसी कधीच वाटत नव्हती, कारण ती रिअल हुशार होती आणि जॉब करायला अशीच हुशार होती ती. आता पहिलं काय फेडा होतं फक्त का डीएड करायचं. आता आपल्याला एबीसीडीचा ए येत नाही, बी येत नाही ना, आपण काय डीएड करणार आहे किंवा जॉब करणार आहे हे कशाला स्वप्न रंगवायचे आपण. आपल्याला माहिती ना आपलं, आपण उठवतो रोज मळ्यात जातो आणि घरी येतो, काही प्रश्नच नाही. पण तिच्याबद्दल ना सर्वजण म्हणायचे का ताईचं असं, तावडीला असं नवरदेव, तावडीला तसं नवरदेव, असं स्थळ तसं स्थळ, इतकं असं देऊ तसं देऊ, असं लग्न करायचं तसं लग्न करायचं, किंवा सगळ्या गोष्टी अशा एकदम हाय लेवलच्या, जे की त्या काळात एवढं काही कोणी करायचं नाही. पण होतं तसं म्हणून बोलत पण होते तसं. पण माझ्या डोक्यात जलशी कधीच येत नव्हते. म्हणजे मला काय मला पण भेटत नाही, म्हणजे मी म्हटलीच नाही का मला भेटणार नाही, म्हणजे जे की मी शून्यात होते उभी. आपल्याला भेटेल एवढी जरी हे केली तरी नाही करण्यापेक्षा म्हणजे मी माझे विचार तसेच ठेवले, आपल्याला पण भेटत. म्हणजे मी भेटणार नाही हा विचार डोक्यात आणलाच नाही. मी एवढी आजारी राहते, आपल्याला कुठून भेटणार आहे नोकरीवाला, फोर व्हीलर कुठून भेटणार आहे, बंगला कुठून भेटणार आहे. आता आपल्या घर बापाचं मातीचं, आणि आता ती पोरगी बंगल्यातच राहत होती, दिसायला खूप सुंदर होती, होती नाही आहे, छानच आहे एकदम. म्हणजे मी खरंच म्हणजे आता मी जे हे दाखवलं ना असं फरक. पण माझ्या डोक्यात आता मला काय माहिती त्यावेळेस का माझी ही युती आहे हे मला माहित नव्हतं. पण काय झालं का जो जेलसी करण्याचा जो भाव आहे ना तो भगवंताच्या कृपेने माझ्यात नसा आला. आणि मग तिच्या गोष्टी चालल्या का मला आपलं पण होईल. म्हणजे कोणी घरातलं एक व्यक्ती म्हणत नाही, पण मी म्हणायची म्हणजे माझ्या मनात. मी काही कोणाला बोलून नव्हते दाखवत, पण माझ्या मनात. पण साक्षात घडताना तशाच क्रिया घडल्या. नोकरीवाला शोधायला नाही लागलं, नोकरीवाला भेटलं, नंतर बंगलाही झाला, गाडी झाली, घोडी झाली, म्हणजे सगळ्या गोष्टी. फक्त खंत एक वाटती का तिचं काहीच नाही झालं. ते आता देव जाणे, आता तिची कुंडली मला नाही माहिती. पण तेवढं माझ्या नेहमी डोक्यात यायचं का मला नंतर असं वाटायचं अरे मी तर तिचं काही ओढून घेतलं सारं. मला ज्ञान नव्हतं ना त्या गोष्टीचं. मला राहून नंतर जसं जसं कळायला लागलं, पार्लर बिर्लर खूप चालायला लागलं ना, तर माझ्या डोक्यात बऱ्याच वेळेस यायचं का असं तर काही नाही झालं, म्हणजे माझी नजर लागून तर नाही तसं काही झालं असं पण वाटतं ना आपल्याला. आपण आपल्यावर पण शंका घेतो. पण ते नंतर कळलं का अरे हा योग आहे, तिची कुंडली तिच्या जाऊ, आपली कुंडली तिने परफेक्ट काम केलं. मग सांगा शुक्र राहू चांगलं आहे का वाईट आहे? खूप चांगलं आहे. पण फक्त ईर्ष्या जलसी करायची नाही कोणाचं चांगलं होत असेल तर त्याच्यात खूप तुम्ही जेवढा आनंद मानणार ना, तर त्याला जे भेटतंय ना ते तसंच तुम्हाला पण भेटेल. अस्तित्वात आज जरी दिसत नाहीये एखादा करोडपती आणि तुम्ही साध्या घरात राहताय तरीही. आणि आमच्या मामाईचं म्हणणं होतं पोरगी 4 व्हीलर मध्येच दारात आली पाहिजे. म्हणजे मला ती खंत आहे का आजही पण 4 व्हीलर नाही. मामाने आमच्या स्वतः तिला बंगला 40 लाखाचं घर 7-8 वर्ष झालं तेव्हा घेऊन दिलं. सोनं पण लग्नात त्या लोकांनी फक्त 1 तोळा टाकलं होतं. मग 15 तोळे मामाने परत करून दिलं नंतर. आता म्हणजे सांगते ना त्यांचं होतं तसं, ते बोलत होते ते चुकीचं नव्हतं. पण मला पण वाटायचं आपले पण होईल असं. म्हणजे मला सांगायचं काय आहे का फक्त जलसी करू नका, रिझल्ट आहे. की आपण कसं वागलं पाहिजे. हा फक्त तो
जो पॉइंट काय आहे त्याच्यात मध्ये कसं वागावं, हं? याच्याप्रमाणे कसं ही वागायचं. ही युती एकच सांगते, तुम्ही जलसी करू नका. म्हणजे त्याचा आनंद आहे ना, तो व्यक्ती त्याच्यात जितका आनंद मानायचा. तुम्ही तितका आनंद माना, त्याच्याशी चांगलं बोला. आता कसं होतं का जलसीने काय होतं का आपण त्या व्यक्ती जवळ गेलो ना, बरं त्याला काय भाव द्यायचा, असं त्याचं मोठं त्याच्या घरचं, हे आपल्या मनात विचार येतात. तर हे नाही वाटू द्यायचे. सर्वात मोठा हा ब्रेक लावायचा. आई मोठा चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. असं म्हणजे ज्या पण गोष्टी आपण समोरच्याकडे बघतो ना, हा, किंवा त्याच्या सोबत राहतो ना, त्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिकली भेटतात. हा, असं मला म्हणायचं. म्हणजे आपल्याला अपेक्षा वाटते ना कधीतरी कोणत्या तरी गोष्टींची, तर त्या आपल्या अपेक्षा ज्या असतात ना, त्या हे योग पूर्ण. बदलत राहतात ना. हे काहीच बदलत नाही. नाही. हे कधीच बदलत नाही. जन्माला येताना हे योग घेऊन आलेलं राहतो. म्हणून याचे उपाय पण हे फक्त आपणच करायचे राहतात. असं. तर आता हाच योग मी आणखी माझ्या रिलेटिव्ह मध्ये एका कुंडलीत बघितला. आणि त्या व्यक्तीला मी बघितलं, ती व्यक्ती जेलसी करायची. तर डायरेक्टली जे होतं ना, होतं ते बी गेलं. होतं तेही गेलं. म्हणजे हा खूप चांगला योग आहे. हा शुक्र, शुक्र म्हणजे काय, धन संपत्ती लक्झरी, आणि राहू काय म्हणजे फास्ट. फास्ट जाऊ पण शकतं, रिटर्न योग. येऊ पण शकतं. म्हणजे तुम्ही जर जेलसी करशाल, म्हणजे मला हा योग जबरदस्त मी दोन्ही पण अनुभवलेले. एक चांगल्या दृष्टिकोनाने वाईट दृष्टिकोनाने. हा, दोन्ही पण माझेच रिलेटिव्ह झाले. एक आईच्या नातेवाईकात, एक वडिलांच्या नातेवाईकात. तर तिथं ती लक्झरी होती, मी तिकडे खेचली गेले. आणि इकडे वडिलांच्या नातेवाईकात जी व्यक्ती होती, ते मी लक्झरी असताना माझ्याकडे खेचली गेली. पण एक दोन शब्दात नंतर माझ्या ते लक्षात आलं. मी भरपूर करण्याचा प्रयत्न पण करायचे. मला कसं वाटायचं, माझं आहे ना तसं समोरच्या व्यक्तीचं पण झालं पाहिजे. मला ना एकदा सांगितलं, तुला भेटतं म्हणे सारं, तुला सारा दाजी आणून देतं म्हणे ऐकतं. पण आता मला नाही माहिती, मला असं वाटलं म्हटलं असं काय असं. पण हा योग मी जेव्हा चेक आता केला, मग ते मला अनुभूती झाली, अरे हा जबरदस्त माझा काम करू शकतो, तर इथं का नाही काम केलं. मग तेव्हा कळलं, अरे हिच्या डोक्यात कदाचित उलटा असं जे नको पाहिजे होतं ते आहे. जेलसी. म्हणजे मी तर करत होते प्रेमापोटी, मी वर खेचून आणण्याचा प्रयत्न करत होते. पण आता कदाचित आता ते मला काही ते कधी समोरून बोलून दाखवलं नाही, किंवा मला कळलं पण नाही, कारण तेवढं माझं डोकं पण चालायचं नाही समोरच्या डोक्यात काय ते. एवढी हुशार नव्हते मी. आता हुशार कुंडलीने केलं. तर मग तेव्हा कळलं का आपली प्रगती झाली म्हणजे हिची पण 100% झाली असती. कनेक्ट मध्ये तर माझी आली होती, म्हणजे झालीच असते ना ऑटोमॅटिकली. पॉझिटिव्ह नव्हती ती. हा, पण तो एक शब्द मला चांगला आठवतो की सगळं जागेवर मिळतं. नाही नाही तसं नाही झालं. आता मी पण बोलू शकले असते ना, तिला काय बाई ताईला सगळंच बापाने आयतं दिलं आणि भेटणार आहे, मला कशाला भेटलं असतं. नोकरीवाले काय सहज भेटत होते का, सहज भेटत होते का, पाहायलाच लागायचे ना. त्या काळात तर भेटतच नव्हतेच भेटत, क्वचित एक दोन. क्वचित एक दोन. एवढे आणि एवढे आणि तुम्हाला सांगत आहे, खरंच त्या भगवंताची कृपा. बाहेरून जेवढे स्थळ विचारले गेले ना, शिक्षक,
डॉक्टर आणि हे 3-4 स्थळ म्हणजे ते असं वाढूनच ठेवलं असं वाटतं. मला काय म्हणायचंय तर फक्त आपल्या डोक्यात काय विचार चालतात त्याच्यावर ऑन डिपेंड आहे. मी म्हणजे पॉझिटिव्हचा पण असर बघितलाय आणि निगेटिव्हचा पण असर बघितला. म्हणजे एकाच युतीचे दोन पैलू मी स्वतः अनुभवलेले. अनुभवले. का हे जे होतं ना मी जे सांगितलं ना हं? ही जी खालची व्यक्ती जी सांगितली ना आमचं घर घेताना आमच्याकडे पैसे नव्हते त्यांनी 20,000 रुपये दिले होते. म्हणजे पैसे कोणाकडे होते? कोणाकडे पैसे होते? त्यांच्याकडे होते. त्या टायमाला आम्ही घर घेतलं मला वाटतं 2.5-3 लाखामध्ये आणि त्यांच्या अकाउंटवर 3.5 लाख रुपये पडलेले होते. सांगा पैशावाला कोण होतं? ते होते. मग कदाचित जर त्यांच्या नशिबातच सांग. जर मी जसे पॉझिटिव्ह विचार केले तसे त्यांनी केले असते तर झालं असतं. आमच्यापेक्षा एवढ्या प्लॉट किती आला असता? प्लॉट आला असता नाही तर बंगला झाला असता मोठा. त्यावेळेस बंगले पण भेटायचे 3-3.5 मी लाखात. तेच एवढा पण तेच बंगला आहे. तेच म्हणते ना म्हणजे ऑन डिपेंड हे विचारांवर आहे. हं? स्वतःला कमी समजायचं नाही पण दुसऱ्याला पण कमी लेखायचं नाही. खायचं नाही. पहिला मुद्दा हा ठेवायचा. हा स्वतःला कमी नाही समजायचं पण दुसऱ्याला पण कमी नाही समजायचं. दुसऱ्याला कमी समजलं तरी आपला घात होणार आहे आणि आपल्याला कमी समजलं तरीही आपलाच घात होणार आहे. आपलाच घात होणार आहे. म्हणजे कोणताच ग्रह वाईट नाहीये आणि कोणताच ग्रह चांगला नाहीये. चांगले काय आपण चालतो कसं. खूप लवकर उठलाय आज. झोपला. मी सांगते त्याच्याने काय होतं आपलंच घात होत असं. आपलंच घात होतं. तुम्ही निगेटिव्हली चालले तर पूर्ण निगेटिव्ह होईल ना तुमचं आणि पॉझिटिव्ह चालले तर पॉझिटिव्ह होईल ना तुमचं. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीत बसत नाहीये. तुम्ही काय सांगितलं अर्चना बसत नाहीये तरी बसून जाईल. मग कमी समजायचंय का? पण दुसऱ्याची जेलसी नाही करायची. सोपं आहे ना. काय करायचंय चांगलं हो त्याचं आपलं त्याच्या मागे आपण चांगलं हो आणि होतं 100% याच्यात काही 19-20 नाही.